इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जय हिंद महाराष्ट्र. सोशल मीडियावर फेसबुकवर मागील 2 दिवसापासून बऱ्याच टिपू सुलतानचा इतिहास गाजतोय. टिपू सुलतान आता एका लोकशाहीमध्ये संविधानिक घटनामध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणुकीद्वारे निवडून येण्याचा अधिकार आहे. आणि जर लोकशाही मार्गाने जर निवडून असेल आणि ती जर व्यक्ती मुस्लिम असेल आणि ती जर व्यक्तीला महापौर होण्याचा मान मिळाला तर त्या व्यक्तीने त्याने टिपू सुलतानचे आदर्श घ्यावेचे असतील. त्याने त्यांच्या महापौर कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला तर काय वावगं नाही ना, चांगला आहे. टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांशी या बरोबर ती तुलना होऊ शकत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज योद्धा होते आणि टिपू सुलतान ही योद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज दख्खनच्या पठारावर आलेल्या मुघल साम्राज्याविरुद्ध लढले. जे अन्याय अत्याचार मंदिरे तोडभाव ते त्याची देखरेखीकडे ते लढले. ब्रिटिशांविरुद्ध लढले. तसंच टिपू सुलतानचा पण इतिहास हा योद्ध्याचा आहे. इंग्रजकालीन ब्रिटिशांविरुद्ध टिपू सुलतानसुद्धा लढले, योद्धा. हे दोघं त्यांच्या भूमीतील भारतातील असल्याने ते त्या काही ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढले. मग त्यांची जर भावना एक आहे, त्यांची जर विचारशक्ती परकीय आक्रमणांशी लढण्याची आहे, मग ते एक का होऊ शकत नाही. आज समाज माध्यमावर जे जे काही पोस्टिंग होतं त्या पोस्टिंगद्वारे मी सांगतो की भारतीय जनता पार्टी RSS, मी कालच वंचित आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे नेते आहेत त्यांचे चिरंजीव यांचं भाषण मी ऐकलं आणि खरोखर वयाने जरी कमी असले तरी अभ्यासू वृत्ती असल्यामुळे अभ्यासू वृत्तीतून त्यांनी जे काही भाषण केलं, RSS ही अनधिकृत संघटना आहे जिचं मान्यताप्राप्त संघटना नाही, कुठल्याही प्रकारची परवानगी नाही. दुसरं, RSS हे शस्त्रपूजा करतं. या शस्त्रपूजामध्ये AK-47 सारखी शस्त्र जे वापरायला परवानगी नाही. तिरंग्याचा झेंड्याचा सन्मान करत नाही. आणि पूर्ण RSS संघटनावादी विचार, देशविघातक कृत्य, जातीयता पसरवण्याचं कृत्य हे RSS संघटना करतं. म्हणून सुजान आंबेडकरांनी जे काही 4 मुद्दे मांडले ते रास्त आहेत आणि सहमत आहे माझे त्यांच्याशी विचारांशी, कारण मी सुद्धा पुस्तकं वाचतो. एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून आज RSS आणि टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे वेगवेगळे आहेत.